सोलापूर शहरात नवीन कायद्यानुसार दाखल झालेला खुनाचा पहिला गुन्हे शाखेकडून तात्काळ उघडकीस. दारू पिल्यानंतर दोन मित्रात झालेला वाद आणि त्याने दगड घालून ठार केलं. संपूर्ण भारतामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष अधिनियम असे 3 कायदे लागू झालेत. तिन्ही नवीन कायदे लागू झाल्यानंतर 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास विजापूर नाका पोलीस ठाणे येथे खबर मिळाली. आसरा चौकाजवळील शारदा सहकारी गृहनिर्माण संस्था सोलापूर या संस्थेच्या मोकळ्या मैदानात एका व्यक्तीचा खून झालाय. नवीन कायदे लागू झाल्यापासून सोलापूर शहरातील पहिलाच खुनाचा गुन्हा असल्यानं सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हे शाखेला तसेच पोलीस ठाणेकडील अधिकारी यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या. विनायक कामण्णा हक्के वय 26 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट जामगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या तरुणाचा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. मृत तरुणाचे मामा बिळ्यानिस्थित यशवंत देशमुख वय 40 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 60, प्रल्हादनगर, सुरेगाव, विजापूर रोड, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांनी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा मोरे, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख अशी 3 तपास पथकं कामाला लावली. घटनास्थळी मिळून आलेल्या दारूच्या बाटल्यांच्या अनुषंगानं आजूबाजूची देशी विदेशी दारूची दुकानं आणि चायनीज हातगाड्या या ठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणाहून यातील मयत आणि त्यासोबत आणखीन कोणी दारूच्या बाटल्या अगर खाद्यपदार्थ खरेदी केलेत का याबाबत गोपनीय माहिती काढण्यात आली. एपीआय क्षीरसागर यांनी मयताच्या नातेवाईकांना भेटून माहिती घेतली. एपीआय दादा मोरे यांनी घटनास्थळाचं व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. गुन्हे शाखेकडील 3 पथकं खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना प्राप्त तांत्रिक पुराव्याचे विश्लेषण तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे नागेश अण्णाराव चिक्काळे वय 35 वर्ष, राहणार कल्याणनगर भाग 2 सोलापूर यास पीएसआय अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकाने ताब्यात घेतलं. संशयित इसमाकडे एपीआय संजय क्षीरसागर यांनी कौशल्यपूर्वक तपास केला असता विनायक कामण्णा हक्के याच्यासोबत दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणातून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे कबूल केलं. नव्या कायद्यानुसार दाखल झालेल्या खुनाचा गुन्हा एका दिवसात उघडकीस आला. विजापूर नाका पोलीस ठाण्यात माहिती मिळालं होतं. एक अनोळखी इसमाच्या मृतदेह आढळून आला म्हणून ते पोलीस पार्टी तिथं पोहोचलं आणि ते चौकशी करताना जे मयत इसम आहे ते विनायक कामण्णा हक्के वय 26 वर्ष, मुक्काम पोस्ट जामगाव, तालुका मोहोळ यांच्या आहे म्हणून. त्यानंतर आज 1 जुलै 2024 पासून BNSS आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तिन्ही कायद्याच्या लागू झालेले आहेत. सो BNSS अंतर्गत जे दिलेले प्रोसिजर्स आहेत ते सर्व पालन करून ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी अंमलदार आणि DCP ACP यांच्या नेतृत्वाखाली देखरेखीमध्ये ते BNSSच्या दिलेले सर्व प्रोसिजर्स पालन करून हे मर्डर केस जे आहे ते भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत दाखल करण्यात आलेले आहेत. दाखल दुपारी 12-12:30 दरम्यान दाखल केलेले आहेत. त्यावर क्राईम ब्रांचच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या पथक अशा दोघांच्या तपास सुरू होतं. यात सोलापूर शहर पोलीसच्या टीमनी यशस्वी रीतीने आरोपी नावे नागेश अण्णाराव चिक्काळे वय 35, राहणार कल्याणनगर भाग 2 सोलापूर यांना क्राईम ब्रांचच्या PI श्री दोर्गे आणि त्यांच्या पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या टीमनी ताब्यात घेतलेल्या आणि ते तपासादरम्यान यांनी जे काल रात्री उशिरा ते एकत्र बसून दारू वगैरे पिलेले आहेत आणि तिथून परत आल्यानंतर ते पुन्हा पैसे यांच्याकडून मागणी केलं की इतर पुन्हा दारू वगैरे घ्यायसाठी. त्या दरम्यान जे भांडण झालं होतं, ते वाद झालं होतं. त्यानंतर यांनी दगड उचलून त्यांच्या डोक्यात टाकून हे त्यांच्या मर्डर केलं अशा इनिशियली आता समजत आहे. त्यांच्या इंट्रॉगेशन अजूनही चालू आहे जे आरोपीच्या. इतर काय उद्देश होतं का, काय प्रीमेडिटेटेड होतं का, त्याबद्दल आता चौकशी चालू आहे. आता इंट्रॉगेशन दरम्यान जे काही समोर येईल ते आपल्याला वेळेत कळवण्यात येईल. आता या कामगिरी आता जे अननोन बॉडी मिळालं आणि त्या अगदी काही तासामध्ये डिसीजलाही आयडेंटिफाय केलं आणि आरोपीलाच आयडेंटिफाय करून उचललेलं आहे आणि अटक प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्याबद्दल इन्व्हॉल्व सर्व अधिकारी DCP श्री कबाडे, DCP श्रीमती काळे मॅडम
ACP सोनवणे मॅडम, डिव्हिजनल ACP साहेब, आपलं ठाणेदार श्री दादा गायकवाड, क्राईम इन्स्पेक्टर श्री डोरगे आणि त्यांच्या पूर्ण टीम सर्वांना मी अभिनंदन करतो. या इंट्रॉगेशन नंतर जे काही कळेल तेही मीडिया. डॉक्टर दीपाली काळे DCP, प्रांजली सोनावणे ACP, सुनील दोरगे पोलीस निरीक्षक सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा मोरे तसेच त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंडे, सैफन सय्यद, अनिल जाधव, कुमार शेळके, इम्रान जमादार, विनोद राजपूत, संदीप जावळे यांनी केले. पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था. राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ. 11वी 12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी. क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात. याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश. CACS, ICWA, CMA, DCA, न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी. कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था. मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सौभूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा. आमच्या महाविद्यालयाची काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते. आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जात आहे. पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचनच्या शेजारी, आशिकल मैदान, 213 साखरपेठ, सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 618636.